आता स्वयंपाक बनवायचा आणि मी बनवणार आहे आज मस्त फ्लॉवरची भाजी, फ्लॉवर आणि चपाती नाही तर मग बाजरी काहीतरी करू. तसं आहे ना, मटकी पण आहे, कोबी आहे, गवार आहे, दोडका आहे, पण आता हेच बरं आहे, सुक्का फ्लॉवर बनवणार आहे. तर आता मी फ्लॉवर कट केला, जिराला भात पण टाकला, इकडं थोडंसं हिरव्या मिरची, लसूण, जिऱ्याची फोडणी दिली आणि इकडे फ्लॉवर आहे ना उकडायला टाकला. हा फ्लॉवरची काळ्या रशाची भाजी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी कांदे पण भाजायला टाकले. आता खोबरं कट करते, मसाला काढते, तोपर्यंत कांदे भाजते आणि फ्लॉवर पण उकडते. तर चला तुम्हाला भाजी झाली का मग डायरेक्ट दाखवते. मला बऱ्याच जण विचारतात ना खलासनी मसाला काय, तर मी तुम्हाला दाखवते. खलासनी मसाला म्हणजे आपण धना पावडर टाकतो ना, तर त्याऐवजी खलासनी मसाला टाकायचा. पण बाकीचे लाल मिरची ते आपले मसाले असतात ना ते टाकायचे. पण मटणाच्या कालवणाने चव येते. जर आता तुम्ही एखादी नॉनव्हेज नसेल खात किंवा आता श्रावण चालू आहे पण आपल्याला मटणाच्या कालवणाची क्रेविंग येते, तर मग आहे ना तो मसाला आपण वापरला ना मटणाच्या कालवण्यासारखी टेस्ट येते. तर आता मी फ्लॉवर बनवते, फ्लॉवरची पातळ रस्सा भाजी, तर ती मटणावाणीच होते एकदम. तर मी दाखवते तुम्हाला कसा मसाला काढलाय मी. इथे बघा, हा आपला खलासनी मसाला आहे. लाल मिरची पावडर, मिक्स मसाला, गरम मसाले, मीठ घेतले, म्हणजे असा टाकायचा असतो खलासनी मसाला. हां, याने खूप भारी कालवून लागतं. आणि बाकीचा हा मसाला कांदे भाजून घेतले, खोबरं घेतलं, थोडंसं लसूण घेतले आणि फ्लॉवर उकडून घेतले. हे बघा, मग मसाला बारीक करायचा आणि परतून घ्यायचा आणि एकदम मटणाच्या कालवण्यासारखी ही फ्लॉवरची भाजी लागते. काळी भाजी तसं आपण पिवळी करू शकतो, लाल करू शकतो, सुकी भाजी करू शकतो फ्लॉवरची, पण या पद्धतीची पण खूप छान लागते. आता श्रावण चालू आहे आणि खूप जण मटण नॉनव्हेज तर नाही खात. मग असं जर आपल्याला वाटलं ना तर फ्लॉवरची भाजी ना मटणासारखीच होते एकदम. आता फ्लॉवर मी उकडून घेतला, आता भाजी टाकते मग तुम्हाला दाखवून. आणि जर तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा असेल ना तर तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि नक्की हा खलासनी मसाला ऑर्डर करा. खूप जणांनी ऑर्डर केले. आज पण मला ऑर्डर द्यायच्या होत्या पण आज द्यायची राहिली माझ्याकडून, कारण की थोडा मसाला कमी येतोय ऑर्डरसाठी. तर अजून उद्या बनवणार आहे मी, मग बाकीचे ऑर्डर्स पूर्ण करते. आणि जर तुम्हाला करायचे असेल तर लवकर करा, म्हणजे मग मला त्या हिशोबाने मसाला बनवायला लागतो आणि मी ना ताजा मसाला बनवून देते. म्हणजे हा खलासनी मसाला खूप दिवस चालतो, असं काही याची लिमिट नाही का खराब वगैरे होतो. पण मग फ्रेश बनवलं ना समोरच्याला पण छान वाटतं. तर त्याच्यामुळे मी एकदम फ्रेश मसाला बनवत असते. म्हणजे बनवताना मी 4-5 किलोचा एक सोबत बनवते, पण मग कसं आहे ऑर्डर्स येतात मग ते लगेच संपून जातं. तरी ना खूप जणांना फ्लॉवर भाजी आवडत नाही, तर फ्लॉवर भाजी केली ना खूप छान लागते. आता या पद्धतीने जर तुम्ही बनवली ना काळी फ्लॉवर, तर आणि मसाले पण त्या पद्धतीचे पाहिजे, तर एवढी भारी होती. आमच्या घरामध्ये फ्लॉवर म्हणजे शक्यतो मी पहिले काळी भाजी बनवायची, पण मम्मी ते म्हणजे कधी पातळ भाजी मम्मी कधी बनवत नव्हती फ्लॉवरची अशी. तर मम्मी म्हटली पहिल्यांदाच मी अशी भाजी झाली, एवढी भारी भाजी झाली होती तुम्हाला सांगते कालवण म्हणजे फ्लॉवरची. तर तुम्हाला आधी मसाला दाखवला, तो मसाला तेलात परतून घ्यायचा आणि बाकीचे मसाले ना ते आता हे टाकणार आहे मी, खलासनी, धना पावडर, मिरची पावडर, हे पण तेलामध्ये परतून घ्यायचं. फ्लॉवर थोडा उकडून घेतला होता तो याच्यामध्ये परतवायचा. बघा तुम्ही कलर, मसाल्याचा कलर बघा, त्या खलासनी मसाल्यामुळे ना असं पिवळसर आणि एकदम असं मस्त कलर येतो. रशाला पण कलर खूप छान दिसतो आणि खाताना पण एक वेगळीच चव येते. असं मस्त मटणाच्या कालवणाने कालवण लागतात. जर तुम्हाला असं नाही का भाकर चुरून वगैरे खायला मस्त आवडत असेल तर असे तुम्हाला हा मसाला नक्कीच आवडेल. आणि ही जी आता तुम्ही बघताय ना नुसतं परतवलंय मसाल्यामध्ये, तर तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता. तशी फ्लॉवर करू शकता सुक्की काळ्या मसाल्यामध्ये, ती पण एवढी भारी लागते. पण आपल्याला पातळ जर बनवायचं असेल तर मग त्याच्यामध्ये रस्सा वाढून म्हणजे कालवण बनवायचा. आपल्याला ज्या पद्धतीने जेवढं मापात पाहिजे असेल त्या मापात आपण ते रस्सा बनवायचा. आणि फ्लॉवरची भाजी सुक्की पण छान लागते, पातळ पण छान लागते. आणि त्याच्यानंतर पावभाजीमध्ये फ्लॉवर असतं तर त्याच्यामुळे ते पण भारी लागतं. फ्लॉवरचा थोडा वास येतो त्याच्यामुळे लोकांना ते आवडत नाही, पण छान भाजी बनवली ना एकदम भारी लागते फ्लॉवर खाण्यासाठी. तर आता इथे मी ना भाकरी बनवून घेत होते. विरासाठी पहिले मसाला भात बनवला होता मी आणि मग काढून दिला मम्मीकडे. मम्मीला म्हटलं तू तोपर्यंत तिला खाऊ घाल, मी भाकरी बनवून घेते. आणि मिस्टर होते शॉपमध्ये, तर मिस्टरांना काही माहीतच नव्हतं मी कोणती भाजी बनवली आहे. तर ते आल्याच्यानंतर म्हणतात हे काय बनवलं आहे नेमकं. शेवटला आहे बघा तुम्ही, ते म्हणतात मासे बनवले का, तर मम्मी म्हणते नाही श्रावणमध्ये कुठं मासा आता. तर मग ती फ्लॉवरची भाजीचा कलर पण तसा आला होता ना, आपण नॉनव्हेजची भाजी बनवतो तर त्यानुसार. तर खूप छान भाजी झाली होती. जर तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला येऊन जाईल घरपोच खलासनी मसाला. तर इथे झालं होतं माझं भाकरी बनवायचं आणि माझे मिस्टर आजीने शॉपमध्ये होते. आणि ज्यावेळेस काय होतं काय मिस्टर जवळ असल्याने एक पण भाकर अशी चांगली बनत नाही, कारण की त्याने ते मध्येच काहीतरी बोलत असतात. मग त्या भाकरीनं माझ्या हेच होऊन जातात.
आणि आज मिस्टर नव्हते तर बघा काही छान भाकर येते. आणि अशी मिस्टरांसमोर अशा गोल गरगरीत भाकरच येत नाही. आणि आता तशी बाजरी पण वेगळी आणली तर बाजरीवर पण असेल. आधीची बाजरी थोडी वेगळी होती आणि हे जे पीठ आहे ना ते खूप छान त्याच्या भाकरी येत आहे. आणि एका बाजूला ना कालवण ते मी शिजवून देत होते. भाकरी होईपर्यंत मस्त कमी गॅसवर आहे ना शिजून जातं, किंवा शेगडीवर पण ठेवते, पण तिकडे वेगळी हीकडे पण चालते, पण मग असंच मी इकडं शेगडीवर ठेवून दिलं. आणि बऱ्याच जणी म्हणतात गॅसवरती भाकरी शेकायच्या नाही, पण मग तव्यावरती जे आपण शेकवतो ना तर ती भाकरी चांगली लागत नाही. पण आता तसं पण आपण लहानपणापासून खातच आहे म्हटलं मग जाऊ द्या मरू द्या काय एवढं. आता लोक म्हणतात असं, पण काय प्रॉब्लेम मला तर वाटत नाही. मग त्याच्यामुळे भाजतो आम्ही त्याच्यावरती. आणि तर आता माझा स्वयंपाक बनवून झाला, भाकरी पण झाली आणि भाजी पण शिजलेली होती. कालवण शिजून मस्त त्याच्यावर छान अशी तरी पण आली होती. तर बघा तुम्ही, जर तुम्हाला आवडलं, मी फक्त धना पावडर खलासनी मसाला कसा वापरायचा ते या व्हिडिओत थोडंसं दाखवून दिलं. भाजी काय मासे काय डुबुक वडे आहे काय ना, मला तरी वाटतं. तुम्हाला अजून नाही आलं फ्लावर आहे, लय हुशार आहे ती. त्याच्यामुळे एवढा टाइम झाला स्वयंपाकाला. एवढा काय टाइम, तिला टाइमच लागतो. तिला भात बनवला, कालवण नाही का बस ना आता टेस्ट करून बघावं लागेल ना कशी लागन. भारी मा दिसतीये दिसायला. तू बनवली म्हणलं भारीच असन. विराचं रोजचं आहे. आजी जेवायला बसली का जेवण नको. ब्ल्यू कुठून रस्ता येतो, ब्लॅक रस्ता राहतो विरा. ब्ल्यू रसा हुशारच विरा तिथं. कसा असतो ब्ल्यू रसा? असा रेड काय नाव आहे, तू काय म्हणते? कोणाचं विचारलं खाली फोन पा, फोन आणि मग देवांश विरा सगळ्यांचं नाव माहिती ना. आत्यांचं सांगा तू, हे नाव नाही तुला किती आत्या आहे सांग बरं. इकडे बघ ना, सगळं सांगा तिला. आत्या वित्या सगळं समजत. मावशी आत्या, तुझ्या आत्याने तिला डाळिंब पाठवले ना, मग ती दादू माझा आहे. विरा तो दाद्या कोणाचा आहे ग? तो दाद्या कोणाचा आहे? तुझा आहे? कोणत्या आत्याचा आहे? ब्ल्यू कलर लयच पाठव आहे. ब्ल्यू कलरची आत्या. आत्या पण ब्ल्यू कलरची का? छोटी मोठी? दादू कोणत्या आत्याचा आहे? विरू विरू दादू कोणत्या आत्याचा? बंद करायचंय का? थांब मी करते बंद. कालवण इतकं किती छान झालंय ना. कालवण आवडलं ना, मस्त मटणाच्या कालवण. आणि तुम्हाला कसं वाटलं? खलासने पण लय छान कालवण होतं ना.